हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 जे आहे आपलं बीकॉमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या सिलेबसमधलं सबसिडरी बुक्स ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्या आधी आपण जर्नल शिकलो, म्हणजे जर्नल एंट्रीज वगैरे कशा करायच्या, त्यानंतर जर्नल एंट्रीजचे पूर्ण टाईप्स, आपल्या नॉर्मल एंट्रीज, ओपनिंग एंट्री, क्लोजिंग एंट्रीज हे आपण पाहिलेलं आहे. एक आपल्या क्लोजिंग एंट्रीज बाकी आहेत, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. बाकीच्या एंट्रीज मी संपूर्ण एक्झाम्पलसहित अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेल्या आहे सर्व लेक्चरच्या, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या लिंकला क्लिक करून ते मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सबसिडरी बुक्स, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सहाय्यक पुस्तके. सो हे स्टार्ट करण्याच्या आधी आपण थोडक्यात त्याचं मिनिंग कशाला म्हणतात सबसिडरी बुक्स, तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, सहाय्यक पुस्तके. सहाय्यक म्हणजे काय, सहाय्य, हेल्प करणारे, सपोर्टिव्ह, जे आपण पूर्ण 1 बाय 1 आधी ट्रान्झॅक्शन, नंतर जर्नल एंट्रीज, नंतर लेजर, नंतर ट्रायल बॅलेन्स आणि नंतर फायनल अकाउंट, हे संपूर्ण जे एक 1 बाय 1 संपूर्ण गोष्टी जे पाहणार आहोत, तर त्याला एक सपोर्ट करणारे जे बुक्स आहेत त्याला आपण सबसिडरी बुक्स असं म्हणत असतो. सबसिडरी बुक्स काय करतात, जे आपले जर्नल एंट्री आहेत त्याला पण हेल्प करतात आणि सोबत जे लेजर आहे त्याला पण हेल्प करतात आणि संपूर्ण ठिकाणी म्हणजे ट्रायल बॅलेन्स, फायनल अकाउंटपर्यंत मदत करणारे, हेल्प करणारे हे बुक्स असतात, त्याला आपण सबसिडरी बुक्स असं या ठिकाणी म्हणतो. ओके. आणि हे सबसिडरी बुक्स कसे असतात नॉर्मली, तर आपल्याला माहिती असेल की बिझनेसमध्ये 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन होत असतात. एक म्हणजे ऑन क्रेडिट, उधारीचा व्यवहार, आणि एक बाय कॅश म्हणजे नगदीचे व्यवहार. 2 प्रकारे ट्रान्झॅक्शन होत असतात. मग जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहेत, क्रेडिटवाले, उधारीवाले जे व्यवहार असतात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी जवळपास 6 प्रकारचे बुक्स तयार केले जात असतात. त्यातले 4 आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स बुक आणि सेल्स रिटर्न बुक. आणखी 2 बुक आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये पण आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहू. एक म्हणजे आहे बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स रिसिवेबल बुक, आणि एक आहे बिल्स पेएबल बुक. हे पण 2 बुक आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. त्याचा फॉर्मॅट कशाप्रकारे तयार होतात ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि दुसरं असते एक दुसरे व्यवहार जो होते आपल्या बिझनेसमध्ये, तो म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन्स, नगदीचे व्यवहार. तर या ठिकाणी कॅश बुकचे संपूर्ण कॅश बुक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. नॉर्मली 4 प्रकार कॅश बुकचे पडतात. तुम्ही 11वीमध्ये असताना शिकले असाल. सिंगल कॉलम कॅश बुक किंवा सिम्पल कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक आणि पेटी कॅश बुक, असे 4 प्रकार ते पडतात. ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्याच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे 4 प्रकारचे बुक्स या ठिकाणी कवर करू, समजून घेऊ कशा प्रकारे आहेत आणि एकदम सिम्पल आहेत. तर आपण प्रॉब्लेमसहित आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. ओके. सो याचा विचार करायचा नाही, आपण हे नंतर पाहणार आहे. तो तुम्हाला सबसिडरी बुक्स म्हणजे काय समजलं असेल. सपोर्टिव्ह बुक्स असतात जे जर्नल एंट्रीजला पण मदत करतात आणि लेजरला. कशाप्रकारे मदत करतात, आपल्याला माहिती असेल की आपण जर्नल एंट्री शिकतो, तर त्या जर्नल एंट्रीमध्ये 1 बाय 1 संपूर्ण व्यवहार त्याच्यामध्ये रेकॉर्ड करतो. सगळं जर आपण त्या जर्नलच्या भरोशावरच सोडलं, सगळे जर व्यवहार आपण त्या जर्नलमध्येच करत बसलो, तर जेव्हा आपल्याला काम पडते एखादा व्यवहार पाहण्याचं, तेव्हा बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात. म्हणून अशा अडचणी दूर करण्यासाठी हे बुक तयार केले जातात आणि याच्यामध्ये विशिष्ट गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. मग याच्यामध्ये काय रेकॉर्ड करतो आपण, हे जे आता सध्या आपण 4 बुकचा फक्त विचार करूया. त्या 4 बुकमध्ये काय रेकॉर्ड करतील, फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये रेकॉर्ड केली जाईल, ते म्हणजे गुड्स. गुड्स आपण सोल्ड केला किंवा परचेस केला, या 2च गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या जातील. आणि ते कशाप्रकारे, कोणतं सेल आणि कोणती परचेस, ते म्हणजे ओन्ली क्रेडिट, फक्त उधार. म्हणजे जर आपण उधारीवर माल खरेदी केला आणि उधारीवर जर माल विकत असू, त्याचाच फक्त विचार या 4 प्रकारच्या बुक्समध्ये होईल. असेटचा विचार याच्यामध्ये होणार नाही. कोणती असेट आपण सोल्ड किंवा परचेस केली असेल, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग सोल्ड, परचेस लॅपटॉप, परचेस कॉम्प्युटर, मशिनरी सोल्ड, हे ज्या असेट आहेत, असेट, तर त्या असेटचा विचार या बुकमध्ये होत नसतो. असेटसाठी सेपरेट लेजर असतात आपले असेटसाठी. आणि जेव्हा कॅश ट्रान्झॅक्शन असेल, इथं लिहिलं आपण फक्त क्रेडिटवाले व्यवहार, उधारीचे व्यवहार, जे कॅश ट्रान्झॅक्शन्स असतात, मग गुड्स असो की काही असो, कॅशमध्ये असेल तर कॅश बुक असते सेपरेटली, बरोबर. तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सबसिडरी बुक्स तयार करत असताना एकच आपल्याला प्रत्येक व्यवहारात पाहावं लागेल की त्या व्यवहारामध्ये गुड्स आहे का
आणि दुसरी गोष्ट तो ट्रान्झॅक्शन्स क्रेडिटमध्ये आहे का, उधारीवर आहे का, या दोन गोष्टीचा फक्त प्रत्येक ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. एवढं सिम्पल आहे, बाकी काही पाहण्याची गरज नाही. फक्त एकच पाहायचं की दिलेल्या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स शब्द आहे का, मालाची खरेदी विक्री आहे का, आणि असेल तर तो ट्रान्झॅक्शन्स ऑन क्रेडिट आहे का, उधारीवर आहे का. म्हणून याचा अर्थच तसा आहे की उधार मालाची खरेदी किंवा विक्री जर होत असेल तर त्या संपूर्ण व्यवहारांना या बुक्समध्ये रेकॉर्ड केलं जात असते. म्हणून आपल्याला प्रत्येक व्यवहारामध्ये पाहावं लागेल गुड्स शब्द पाहायचा आणि क्रेडिटवर आहे का, उधारीवर आहे का, ह्या दोन गोष्टी पाहायच्या आणि याच्यामध्ये पाहायचं. आता इथे तुम्हाला मी फॉर्मॅट तयार केलेले आहेत ऑलरेडी, तर तुम्ही जर आपण पाहिलं तर चारही फॉर्मॅट सेम आहे. चारही बुकची जे आखणी करतो आपण, प्रोफार्मा तयार करतो, सेम आहे. सर्व कॉलम सेम आहेत. फक्त या ठिकाणी जो कॉलम आपला बदलते तो 3 नंबरचा कॉलम, हा तुम्ही बघू शकसाल इथं. बाकी संपूर्ण डेट, पर्टिक्युलर, LF, इथं अमाऊंट. फक्त 4 नंबरचा कॉलम या ठिकाणी चेंज होते. म्हणजे एक बुक आपण चांगल्या प्रकारे जर लक्षात ठेवलं तर 4 ॲटोमॅटिकली लक्षात राहतात आपल्या. मग आता पहिल्यामध्ये जो चेंज आहे तो कशामध्ये आहे पाहून घ्या. इथं 3ऱ्या कॉलममध्ये जेव्हा आपण परचेस बुक तयार करू तेव्हा इथं आपल्याला काय लिहावं लागेल, इनवर्ड इनव्हॉइस नंबर. इनवर्ड इनव्हॉइस नंबर म्हणजे काय की ज्या रिसिप्ट राहतात, पावत्या राहत असतात. आपण कधी समजा एखादा माल उधारीवर खरेदी केला, विकला, तर समोरचा जो शॉपकीपर असते, दुकानदार असते, तो आपल्याला एक पावती देते, तर त्याला इनवर्ड इनव्हॉइस नंबर म्हणतो आपण. तर तो आपल्याला या ठिकाणी लिहावा लागते. बाकी हे आपण पाहिलं, डेट ज्या तारखेला व्यवहार झाला असेल ते तारीख लिहू, पर्टिक्युलर संबंधित व्यक्तीचं नाव लिहू, कोण्या व्यक्तीला आपण माल विकला किंवा कोणत्या व्यक्तीकडून परचेस केला त्या व्यक्तीचं इथं नाव येणार आहे पर्सनचं. त्यानंतर इथं तो नंबर इनवर्ड इनव्हॉइस. इथं LF पण आपण शिकलोच, लेजर फेल्यो ज्याला म्हणतो आपण, आणि इथं अमाऊंट. चारही बुकमध्ये पण सगळे कॉलम सेम आहेत, फक्त हा जो कॉलम आहे हाच या ठिकाणी चेंज होत असतो. आणि जेव्हा आपण बुक्स तयार करू तेव्हा हाच कॉलम आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, इथं रॉंग लिहितात. म्हणजेच काय, इनवर्डच्या ऐवजी परचेसमध्ये आउटवर्ड करतात, इथं इनवर्ड करतात. तर असं आपल्याला अशी मिस्टेक आपल्याकडून नाही झाली पाहिजे, जी आपण काळजी घ्यायची आहे. म्हणून सर्वांनी याच 3ऱ्या नंबरच्या कॉलमकडेच फक्त लक्ष ठेवायचं आहे. जेव्हा परचेस बुक करू तेव्हा इनवर्ड इनव्हॉइस नंबर, परचेस म्हणजे आपल्याकडे माल येत असतो, आपल्याकडे गुड्स जो आहे तो येते, म्हणून इनवर्ड. जेव्हा आपल्याकडे माल येईल तेव्हा इनवर्ड, म्हणून असं लक्षात ठेवायचं आपण, परचेस म्हणजे इनवर्ड. जेव्हा आपण सेल्स बुक तयार करू तेव्हा इथं आउटवर्ड इनव्हॉइस नंबर असते. माल जर आपण विकला तर आपल्याकडून जाते तो, त्याच्यामुळे आउटवर्ड इनव्हॉइस नंबर हे लक्षात ठेवायचं. परचेस करू जेव्हा माल येते आपल्याकडे, इनवर्ड इनव्हॉइस नंबर. ओके. त्यानंतर परचेस रिटर्न बुक जेव्हा तयार करू तेव्हा 3ऱ्या कॉलमचं नाव असणार आहे डेबिट नोट नंबर. आणि जेव्हा आपण सेल्स रिटर्न करू तेव्हा क्रेडिट नोट नंबर. हे जे 3 नंबरचे कॉलम आहेत हेच फक्त या ठिकाणी चेंज होतात. बाकी संपूर्ण जे बुक्स आहेत ते आपले कसे असतात, कॉमन असतात, समान असतात. त्याच्यामुळे एवढंच फक्त आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे तुम्ही शिकले असाल हे संपूर्ण सबसिडरी बुक्स. पण ज्यांनी आतापर्यंतही याचा अभ्यास केला नाही किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि अशा प्रकारे हे 3राच कॉलम फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे बुक आपण तयार करू तिथं ते नाव आलं पाहिजे. सपोज आपण परचेस रिटर्न बुक तयार करत असू तर हे संपूर्ण कॉमन 3 नंबरचा जो कॉलम आहे इथं लिहायला लागेल आपल्याला डेबिट नोट नंबर. आणि आता याच्यावरून कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन्स करायचे, व्यवहार कसे करायचे किंवा व्यवहार होतात, व्यवहार झाल्यानंतर याच्यामध्ये ते कशा प्रकारे आपण त्याची ट्रीटमेंट करायची, कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे हे आपण आता या ठिकाणी प्रॉब्लेमच्या माध्यमातून समजून घेऊ. आपण या ठिकाणी प्रॉब्लेम बुक कशा प्रकारे याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल. एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे, छोटा सिम्पल आहे आणि संपूर्ण प्रॉब्लेम याचे सिम्पल असतात. याच्यामध्ये की फार गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ऑन क्रेडिट असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असेट संबंधी ट्रान्झॅक्शन आपल्याला नको. फक्त ट्रान्झॅक्शन कसं लागेल, गुड्सची सेल्स आणि परचेस आणि ऑन क्रेडिट उधारीवर. कॅश असेल तर याच्यामध्ये येणार नाही, कॅश ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये येणार नाही. आणि असेटचं जर कोणते ट्रान्झॅक्शन असेल तर ते याच्यामध्ये येणार नाही. सो प्रॉब्लेम या ठिकाणी लिहिला आपण, इयर आहे 2024, मंथ आहे जानेवारी. इथं डेट्स आपण लिहिलेलं आहे, ट्रान्झॅक्शन लिहिलेलं आहे. आपल्याला आता पाहायचं आहे कशा प्रकारे, तर लिहू आपण इन द बुक ऑफ, ज्याच्या बुकमध्ये आपण हे संपूर्ण तयार करतो त्या व्यक्तीचं इथं नेम येणार आहे. आणि आपण लिहि परचेस बुक, परचेस रिटर्न, सेल्स आणि सेल्स रिटर्न बुक. आता तुम्ही पाहत असाल संपूर्ण बुक्समध्ये सगळं कॉमन आहे.
डेट, पर्टिक्युलर, LF, अमाऊंट हे चारही बुकमध्ये कॉमन आहे. फक्त 3 नंबरचा कॉलम आपल्याला चेंज करावा लागतो. मग ते आपण पाहिलं होतं मग असे परचेस बुक असेल तर आपल्याकडे गुड्स येत असतो त्याच्यामुळे इन म्हणजे गुड्स आपल्याकडे येत आहे, इनकमिंग, बरोबर ना. तर त्यामुळे आपण त्याला नाव देणार इनवर्ड इनव्हॉइस नंबर, इनवर्ड इनव्हॉइस नंबर. त्यानंतर परचेस रिटर्न बुक, याला आपण काय पाहिलं होतं मग असे नेम डेबिट नोट नंबर, डेबिट नोट नंबर. सेल्स बुक, सेल्स बुक म्हणजे काय, आपण गुड्स सोल्ड करतो, विकतो म्हणजे जाते, तर त्याच्यामुळे इथं इनवर्ड आहे, तर इथं येणार आहे आउटवर्ड इनव्हॉइस नंबर. आणि परचेस रिटर्नला काय लिहायचं आहे आपल्याला, क्रेडिट नोट नंबर, क्रेडिट नोट नंबर. ओके, हे 4 शब्द लक्षात ठेवायचे आहेत आपण. परचेस बुकसाठी इनवर्ड इनव्हॉइस नंबर, परचेस रिटर्नसाठी डेबिट नोट नंबर, सेल्स बुकसाठी आउटवर्ड इनव्हॉइस नंबर आणि सेल्स रिटर्नसाठी क्रेडिट नोट नंबर. 3 कॉलम लक्षात ठेवायचे आहेत. ओके, बघू आता एक एक सोपी आहे एकदम, 2 मिनटात होऊन जाईल आपले. इयर आहे आपलं 2024, मग सगळ्याच कॉलममध्ये लिहू आपण 2024 2024 2024 2024. मंथ आहे आपला जानेवारी 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 जनवरी आणि जानेवारी, सगळ्या कॉलममध्ये सेम डेट आहे. 1 जानेवारीला काय, सोल्ड गुड्स टू राम ऑन क्रेडिट. पाहायचं गुड्स आहे काय, तर आहे. क्रेडिटवर ट्रान्झॅक्शन आहे का, तर आहे, कारण ते शब्द आहे क्रेडिट, म्हणजे याचा विचार आपल्याला करावा लागेल. काय केलं आपण, गुड्स सोल्ड केला, सेल्स केलेला आहे. कोणत्या बुकमध्ये लिहू आपण, सेल्स बुकमध्ये लिहिणार या बुकमध्ये. आणि काय लिहू आपण, ज्या व्यक्तीला आपण सोल्ड केला त्या व्यक्तीचं नाव. कोणाला सोल्ड केला आपण, गुड्स सोल्ड टू राम, म्हणजेच या सेल्स बुकमध्ये येणार आहे. इथं लिहू आपण राम अकाउंट. इनवॉइस दिलं नाही, हा नंबर डॅश LF डॅश आणि अमाऊंटमध्ये लिहू आपण 5000. झालं आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन्स. ओके, सेकंड पा काय सांगितलं, परचेस गुड्स फ्रॉम गणेश ऑन क्रेडिट. उधारीवर माल खरेदी केला. गुड्स पाहिजे आहे गुड्स, क्रेडिट पाहिजे तर आहे क्रेडिट. जर ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दिलं नसेल कॅश आहे की क्रेडिट आहे, तर समजून जायचं तो क्रेडिट आहे. हे बुक्स तयार करताना असं समजू आपण की तो ऑन क्रेडिट आहे, उधारीवर व्यवहार आहे. सो गुड्स परचेस गुड्स फ्रॉम गणेश ऑन क्रेडिट ₹8000. काय केलं आपण, गुड्स परचेस केलेला आहे, खरेदी केला. कोणत्या बुकमध्ये येणार आहे, परचेस बुकमध्ये. डेट पा किती आहे, डेट जानेवारी 2. आणि कोणाकडून परचेस केला, गणेशकडून. त्यामुळे कोणाचं नाव लिहावं लागेल आपल्याला, इथं गणेश अकाउंट. याच्यात डॅश करू, याच्यात डॅश करू, अमाऊंट आहे 8000. झालं दुसरं आपलं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड. तिसरं पा काय सांगितलं, गुड्स रिटर्न बाय मिस्टर ए. आता ते बाय आणि टू याच्यावरून लक्ष देते आपल्याला की ते परचेस रिटर्न आहे. बरेच स्टुडंट काय करतात की परचेस रिटर्नला सेल्स रिटर्न करतात, सेल्स रिटर्नला परचेस रिटर्न करतात. तर आपण बाय आणि टू हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. गुड्स रिटर्न बाय ए म्हणजे ए कडून आपल्याकडे माल परत आला, म्हणजे आपण एला माल विकला असेल त्यानं आता परत केला, म्हणजेच ते काय रिटर्न आहे, सेल्स रिटर्न आहे. म्हणून ते कोणत्या बुकमध्ये लिहू आपण, सेल्स रिटर्नमध्ये लिहिणार आहोत. तारीख लिहू आपण किती आहे, जानेवारी 3. आणि कोणाकडून गुड्स आला रिटर्न कोणाकडून आलेला आहे, तर मिस्टर ए. म्हणून इथं लिहू मिस्टर ए अकाउंट डॅश डॅश आणि अमाऊंटमध्ये लिहू आपण 100. झालं आपलं तिसरं ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड. 4 नंबर 4 तारखेला काय आहे, गुड्स रिटर्न टू मिस्टर एक्स. आपण केला कोणाला, टू म्हणजे मिस्टर एक्सला आपण माल परत केला. म्हणजे आपण एक्सकडून परचेस केला होता, काही डॅमेज निघाला असेल, खराब निघाला असेल माल, काही रुपयाचा त्याला माल आपण रिटर्न केला, म्हणजेच ते काय आहे, परचेस रिटर्न. म्हणून परचेस रिटर्नमध्ये पाहू आपण कोणत्या तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे, 4. म्हणून जानेवारी 4 कोणाला रिटर्न केला आपण, मिस्टर एक्स. इथं मिस्टर एक्सचं नाव लिहू, मिस्टर एक्स अकाउंट डॅश डॅश 200 रुपीजचा माल त्याला आपण रिटर्न केलेला आहे. झालं रेकॉर्ड. नेक्स्ट 15 तारीख, 15 जानेवारीला काय झालं, गुड्स सोल्ड टू रेखा बाय कॅश. काय शब्द आला इथं, बाय कॅश. बाय कॅश आहे, कॅशचं ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये येत नसते. असे जर असतील तर ते सोडून द्यायचे, ते घ्यायचे नाही कॅशमधलं, कारण कॅश ट्रान्झॅक्शनसाठी एक सेपरेट बुक आहे आपलं कॅश बुक, तर ते कॅश बुकमध्ये जाणार आहे, त्यामुळे ते येणार नाही, ते सोडून देऊ आपण. तुमच्या लक्षात आलं असेल. 17 तारखेला काय सांगितलं, गुड्स परचेस फ्रॉम मिस्टर बी ₹100 ऑन क्रेडिट. परचेस केला गुड्स आपण कोणाकडून, मिस्टर बीकडून 100 रुपयाचा माल खरेदी केला. ऑन क्रेडिट आहे, उधारीवर आहे आणि गुड्स आहे, त्याच्यामुळे ते घ्यावं लागेल आपल्याला. म्हणून परचेस बुकमध्ये लिहू आपण. परचेस बुकमध्ये तारीख 17 जानेवारी
17 जानेवारी लिहिलेचं आपण ऑलरेडी. इथं लिहा लागेल आपल्याला मिस्टर बी अकाउंट डॅश डॅश किती रुपयाचा केलेला आहे, तर तो केला आपण 100 रुपये. ओके, झालं ते रेकॉर्ड. आणि शेवटचं काय लिहिलं पहा, परचेस बिल्डिंग फ्रॉम रमेश ₹10,000 ऑन क्रेडिट. उधारीवर आहे, परंतु काय परचेस केलं, बिल्डिंग काय असते आपली असेट आहे. आपल्याला फक्त गुड्स पाहिजे, माल पाहिजे. बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, लॅपटॉप, कॉम्प्युटर, TV हे जर असेल तर हे याच्यामध्ये येणार नाही. कारण जे असेट असते त्या असेटसाठी आपलं एक बुक असते. बुक्स म्हणजे त्याच्यासाठी एक विशिष्ट लेजर असतात, त्या लेजरमध्ये ते संपूर्ण रेकॉर्ड केलं जात असते. आणि कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश बुक असते. त्याच्यामुळे असेटचे ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये येत नसतात. आलं लक्षात? झालं आपलं संपूर्ण या ठिकाणी रेकॉर्ड झालं. आता संपूर्ण सगळ्यांची टोटल करायची. इथं आपण अशा प्रकारे रेशो अमाऊंट करू 8,100 आणि याला म्हणू आपण टोटल क्रेडिट परचेस. पहिलं बुक क्लोज केलं आपण, सेकंड क्लोज करू. आता दुसऱ्याची एकच अमाऊंट आहे 200, याला म्हणू आपण टोटल परचेस रिटर्न. त्यानंतर तिसरं क्लोज करू, याची बेरीज एकच अमाऊंट आहे 5,000 आणि इथं लिहू आपण टोटल क्रेडिट सेल्स. आणि लास्टवालं क्लोज करू, एकच अमाऊंट आहे 100 आणि याला म्हणू आपण टोटल सेल्स रिटर्न. झाले संपूर्ण आपले या ठिकाणी सबसिडरी बुक्स तयार. आता आपण असे किती ट्रान्झॅक्शन्स असले, आपल्याला 1000 पण दिले ट्रान्झॅक्शन्स, तर एकच पाहायचं आपण गुड्स आहे का आणि तो ऑन क्रेडिट आहे का, तेच आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन्स असेल सोडून द्यायचं, कोणती असेट परचेस केली असेल सोडून द्यायची. त्यानंतर काही रेंट पेड, सॅलरी रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड सोडून द्यायचं, कारण ते संपूर्ण कॅशमध्ये असते, ते कॅशबुकमध्ये जात असते. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते, गुड्सची सेल आणि परचेस पाहिजे आणि ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट पाहिजे. एवढं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आले असतील तुमच्या. आणखी बाकी प्रॉब्लेम्स जे आहेत आपण झाला पॉसिबल तर त्याचा व्हिडिओ अपलोड करू. बाकी सोपी आहे की जास्त पाहण्याची गरज नाही. तुम्ही पण आता या ठिकाणी हे जर समजलं असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता प्रॉब्लेम्स. तुम्हाला किती ट्रान्झॅक्शन्स दिले तर तुम्हाला ते सॉल्व करता येतील. ओके, सो आता आपलं राहिले कॅशबुक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिस्कस करू. ओके, थँक्यू.